नमस्कार बंधू भगिनींनो. असं म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते आणि गुन्हेगाराची जात शोधूही नये. पण आता आपल्या महाराष्ट्रातील काही लोकांना असा रोगच लागलेला आहे, की महाराष्ट्रात जिथे कुठे गुन्हा घडतो, तिथे जो टापोरचे आरोपी आहेत, त्यांची जाऊन जात शोधली जाते आणि मग दुसऱ्या दिवशी मोर्चे काढायला सुरुवात केली जाते, की ते आमच्या जातीचे आहेत, म्हणून यांना तुम्ही टार्गेट केलं जात आहे, म्हणून यांना माफ करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. असे काही-काही माणसं, व्यक्तिमत्व आता महाराष्ट्रात सर्रासपणे रोज त्याच विषयावर बोलतात आणि त्याच विषयावर मोर्चे काढतात आणि पत्रकार परिषदा घेणे. तर 2 टॉपरचे लोक आहेत असे गुन्हेगारांची जात शोधून त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी काम करणारे. एक म्हणजे सदावर्ते आणि दुसरं म्हणजे हाके. आता हे अजून सदावर्ते पुढे यायचं बाकीच आहे, पण हाके आलेले आहेत पुढे आता आणि वाटलंच होतं हाके पुढे येणार आणि कारण की मागच्या वेळेस जेव्हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा गुन्हा घडला होता, तो म्हणजे संतोष भाऊ देशमुखांची हत्या करणारे जे आरोपी होते, त्यांची सुद्धा जात या लोकांनी शोधली आणि ते आमच्या जातीचे आहेत म्हणून तुम्ही टार्गेट करताय आणि आमच्या जातीचे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करताय, असे म्हणण्यासाठी हे लोकं रस्त्यावर आले. यांनी मेळावे घेतले. 200-250 लोकांचा मेळावा, 200-250 लोकं उपोषणाला बसले आणि 200-250 लोकं एकमेकांमध्ये बसून माता-भगिनी उठून अंगावर रॉकेल घेऊ लागल्या, अंगात आणू लागल्या. हे यांच्या मोर्चाचं आणि आंदोलनाचं स्वरूप होतं. कशासाठी? गुन्हेगारांना माफ करण्यासाठी. आता यावर्षी सगळ्यात मोठा गुन्हा जर पाहिला तर नाशिक येथील अशोक खरातचा. आता हा अशोक खरातांनी किती प्रकारचे गुन्हे केलेत, आता हे सगळ्यांच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे आणि म्हणून ह्या अशोक खरातचे हे गुन्हे बघून कुठलाही माणूस महाराष्ट्रातला असा म्हणणार नाही, की अशोक खरात आमच्या जातीचा आहे म्हणून तुम्ही टार्गेट करताय. खरं तर त्याने गुन्हा केलाच नाही. तो खूप महान माणूस आहे, असं कुणीही म्हणू शकत नाही. पण इथेही हाके आलेच. आमची जात निघते का शोधण्यासाठी, पण त्यांच्या हाताशी काही त्यांची लागली नाही. त्यांच्या हाताशी काही ते त्यांना पाहिजे होतं ते ओबीसी प्रवर्गातला वगैरे असावा, मग आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरू, त्यांच्यासाठी उपोषण करू, त्यांच्यासाठी वडापाव मागवू वगैरे, वगैरे यांची तयारी चालू असेल. पण ते काही रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांना काही ती जात सापडली नाही. आधी कुठलातरी एक पत्रकार गेला तिथे, त्याची जात शोधण्याचा प्रयत्न केला. त्याने वेगळीच जात शोधवली. आता लक्ष्मण हाके पुन्हा तिसरीच जात घेऊन आले. ते म्हणतात की ते अशोक खरात मराठा आहे. आता लक्ष्मण हाके काही त्यांच्या पाळण्याला गेलते का नाव ठेवायला? आधी वेगळी जात सांगतात पत्रकार, नंतर लक्ष्मण हाके म्हणतात ते मराठा आहे. आता नेमका तो कोण आहे? कसा आहे? हे त्याची आई आणि त्याचे बाबा ह्यांना माहिती असेल, की त्यांची जात वगैरे कोणती आहे किंवा तेव्हा तिथे पाळणा म्हणणाऱ्या ज्या महिला उपस्थित होत्या माता-भगिनी, त्या माऊल्यांना माहिती असेल. लक्ष्मण हाके उपस्थित असतील का? आणि लक्ष्मण हाकेने अशोक खराताच्या पाळण्यात पाळणा गायला असेल का नाव ठेवताना? तेव्हा त्यांच्या जातीच्या रिवाजानुसार तो पाळणा चालतो ना, म्हणून अशोक खरात कुठल्या जातीचा आहे लक्ष्मण हाकेंना माहीत असलं पाहिजे. पण मनोज जरांगे पाटलांना डिवचायचंय म्हणून ते म्हणतात, की ठीक आहे तो असेल मराठा किंवा असेल कुठल्या एखाद्या जातीचा. मग काही मनोज जरांगे पाटलांनी रस्त्यावर येऊन म्हणावं का, तो आमच्या जातीचा आहे म्हणून तुम्ही टार्गेट करताय, चला त्याला माफ करून टाका. आम्ही मराठीवर अन्याय होऊ देणार नाही, असं म्हणलं पाहिजे का? असं म्हणण्याची काही जरूरत आहे का जरांगे पाटलांनी? पण यांचं म्हणणं आहे, की ते पुढे आले पाहिजे आणि त्यांनी बोललं पाहिजे. तो रोग तुम्हाला झालाय लक्ष्मण हाके, की गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी तो आमच्या प्रवर्गातला आहे, आमच्या प्रवर्गातला आहे म्हणायचं. मंत्र्याचा राजीनामा घेतला, की तो आमचा होता ओबीसीचा म्हणून राजीनामा घेतला. अरे, याच्या आधी विलासराव देशमुखांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. अशोक चव्हाणांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. तेव्हा काही म्हणले का लोकं तो आमचे आहे म्हणून तुम्ही राजीनामा घ्यायलेत. त्यांनी तर स्वखुशीने दिला. विलासराव देशमुखांनी तर स्वखुशीने दिला. पण लोकं म्हणले का, की आमच्या जातीचे आहे म्हणून तुम्ही राजीनामा द्यायला लावला वगैरे, वगैरे. आता यांना रोगच झालाय लक्ष्मण हाकेला आणि सदावर्तेला. गुन्हेगाराची जात शोधतात ते. बरं ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची जात शोधत नाहीत म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. आता ज्या माता-भगिनींवर अन्याय झाला, त्या माता-भगिनींची जाऊन यांनी जात शोधली का? आणि आमच्या जातीच्या मातांवर तुम्ही अन्याय केला म्हणून या अशोक खराताला फाशी झाली पाहिजे किंवा अशोक खरातावर कठोरात कठोर जी शिक्षा असेल ती शिक्षा याला दिली पाहिजे. म्हणून हे पुढे आले नाहीत. कुठे एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर यांना त्याच्यामध्ये जात दिसत नाही. कुठं
नैसर्गिक आपत्ती आली आणि लोकांचं अतोनात नुकसान झालं, जीवितहानी झाली, आर्थिक हानी झाली, तर तिथे जाऊन हे जात शोधत नाहीत स्वतःची. आपल्या जातीच्या लोकांचं असं झालं, आपल्या बांधवांचं एवढं नुकसान झालं, खरंच आपल्या जातीसाठी आपण पळत गेलं पाहिजे. तिथेही यांना जात दिसत नाही. तिथेही जात नाहीत. हे दोन्ही बी विचित्र प्राणी असे आहेत, की तिथं सुद्धा जात नाहीत. कुठल्या माता-भगिनींवर अन्याय झाला, तिथे आमच्या जातीचे म्हणून जात नाही. कुठे एखाद्या विद्यार्थिनीवर अन्याय झाला, तिथे जात नाहीत. हे कुठे एखाद्या ज्येष्ठ वृद्धावर अन्याय झाला, तिथे जात नाहीत. मग हे जातात कुठं? तर जिथे मोठ्यात मोठा गुन्हा घडलेला आहे आणि जिथे मोठ्यात मोठा गुन्हा घडून ज्याच्यावरती त्या गुन्ह्यामध्ये अन्याय झालाय, त्या कुटुंबासाठी हे उतरत नाहीत. जे गुन्हेगार आहेत ना त्याच्यातले, म्हणजे कुठे एखादी हत्या झाली ना, तर ज्याची हत्या झाली त्याच्यासाठी उतरत नाहीत, हे आमच्या जातीचं होतं म्हणून. जो हत्या करणारा हत्यारी आहे, त्याच्या पाठीशी उभे राहतात हे दोन्ही बी, हे सदावर्ते आणि हाके. तो आमचा आहे म्हणून तुम्ही टार्गेट करताय. आता यांनी संतोषभाऊ देशमुखांचं नाव घेत आहेत हे लोकं, की तेव्हा कसे तुम्ही रस्त्यावर उतरले, तेव्हा कसे तुम्ही मनोजदादा जरांगे पाटील तेव्हा कसे रस्त्यावर उठून एवढा आवाज उठवला, तेव्हा कसं सळो की पळो करून सोडलं गुन्हेगारांना. मग तुम्ही असं का केलं? मग तेव्हा एवढी तर पाहिजे थोडासा विचार विनिमय केला पाहिजे लक्ष्मण हाकेंनी. तो गुन्हा कोणत्या स्वरूपाचा होता आणि मनोज जरांगे पाटील बोलले, ते कुणासाठी बोलले? कुणाच्या पाठीशी उभे राहिले? अरे, जे कुटुंब आज उघड्यावर पडलेलं आहे संतोषभाऊ देशमुखांचं, ती परिस्थिती तशी होती. ते सगळ्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू होते. केवळ संतोषभाऊ देशमुखांचा परिवारच रडत नव्हता, संपूर्ण महाराष्ट्र धाय मोकलून रडत होता आणि त्या संतोषभाऊ देशमुखांच्या परिवाराच्या पाठीशी उभे राहिले. ते तुमच्यासारखे त्या हत्यारांच्या पाठीशी नव्हते. आणि हे लक्ष्मण हाके सदावर्ते कोणाच्या पाठीशी राहिला? ते सुदर्शन घुले, ते कृष्णा आंधळे, तो विष्णू चाटे, तो वाल्मिक कराड यांच्या पाठीशी हे 2 लोकं उभे राहिले. ते आमचे आहेत, ते आमचे आहेत, ते ओबीसीचे आहेत म्हणून तुम्ही टार्गेट करताय, असं करताय, तसं करताय वगैरे, वगैरे हे रोज म्हणायचे. आणि ते सदावर्ते तर ते साहेब म्हणायचं त्या लोकांना. तो कराड साहेब, तो घुले साहेब, तो विष्णू चाटे साहेब, साहेब म्हणायचं त्यांना. म्हणजे एवढे विचित्र आहेत. गुन्हेगारांना साहेब म्हणणारे. आज सुद्धा सदावर्ते आणि हा जो आहे हाके हे यांना जर एकदा भेटू दिलं त्या अशोक खरातांना, तर उद्यापासून हे खरात साहेबच म्हणणारे हे लोक आहेत. हे असले आहेत यांचे विषयच असे आहेत. विचित्र विषय आणि विचित्र विचाराचे विचित्र माणसं आहेत हे दोन्हीही. आज जरांगे पाटलांना कोणत्या पद्धतीने डिवचंय आणि जरांगे पाटील अशोक खरातांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. एवढा मूर्खपणा करणार नाहीत जरांगे पाटील. इतकं तर मूर्खपणा करणार नाहीत त्या खरातच्या पाठीशी उभं राहण्याचं. अरे, तो खरातचा गुन्हा तर पर्वत सुद्धा थोडे पडतील इतके, पण सुईच्या टोकावर बसेल एवढा जरी गुन्हा कोणी करत असेल ना, तर त्याच्या पाठीशी सुद्धा उभं राहण्याचा चूक मनोज जरांगे पाटील करणार नाहीत. कारण ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील गुन्हेगाराच्या पाठीशी उभे राहतील, गुन्हेगारांना पदराच्या आड घालतील, त्या दिवशी मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहणार नाही. कारण तितकी मूर्खता करणारे लोक नाहीत. तुम्हाला वाटतं का संतोषभाऊ देशमुखांच्या वेळेस तुम्ही त्या गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहिले, मग तेव्हा सगळा ओबीसी समाज राहिला असं तुम्हाला गैरसमज आहे तो. तुम्हाला वाटतं तसं. ओबीसी मधून कुणीही त्या दुश्मनाच्या पाठीशी उभं राहिलं नव्हतं. तुम्हीच होते मोजके 2-4 लोकं आणि तुम्हीच पैसे देऊन आणलेले मजूरदार तिथं अंगात आणवले, तिथं अंगावर रॉकेल घ्यायला उभे केले. 200-250 लोकांचा मोर्चा. अरे, संतोष भाऊ देशमुखांसाठी कुठे इकडे लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि कुठे तुम्ही त्या घुलेसाठी आणि त्या कृष्णा आंधळेसाठी 2-3 लोकं रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागले. काय समुद्रात म्हणले नेऊन 2-4 घागरी पाणी टाकण्यासारखं आहे तुमचं आणि आमच्यामुळे समुद्राचं पाणी वाढलं. अरे, संतोष भाऊ देशमुखांचं दुःख केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण विश्वाला, अरे पृथ्वी सुद्धा धाय मोकलून रडत असेल. चिखल झाला सगळ्या लोकांच्या अश्रूंचा. एवढे लोकं रडत होते आणि तुम्ही त्या गुन्हेगारांचे गुणगान गात होते. या सदावर्ते साहेब म्हणत होता आणि आता सुद्धा याला खरातलं भेटण्याचा चान्स दिला तर हाके आणि सदावर्ते त्या खरातला खरात साहेब म्हणल्याशिवाय राहणार नाहीत. ही यांची नीती आहे आणि म्हणून या लोकांनी कधीही गुन्हेगारांची जात शोधली नाही. तो गुन्हेगार, तो अशोक खरात कुठल्या जातीचा आहे, काय आहे, ज्या कुठल्या जातीचा असेल त्या कुठल्याही जातीच्या हातात जर तो व्यक्ती दिला तर त्याचा नख सुद्धा सापडू देणार नाहीत परत. इतकी कठोरात कठोर शिक्षा त्याला देतील. पण हे लोक उगाच आपल्या पदरात घेण्याचा प्रयत्न करतात आणि पाळणे म्हणण्याचा प्रयत्न करतात जातीच्या नावामध्ये घालून, यांना जातीच्या पडद्यात घालून. कशाला घेतात काय माहित, कशामुळे जातीचा बुरखा त्याच्या अंगावर पांघरतात आणि त्याच्यात यांचं काय भलं आहे. अरे, ह्या लोकांमुळे इतकी गुन्हेगारी वाढत आहे, इतकी गुन्हेगारी वाढत आहे
आहे. कारण हे जातीयवादाचं बीज पेरून आपले जात आपल्या पाठीमागे उभी राहते आपण गुन्हा केला तर, ही शिकवण हे लोक देत आहेत महाराष्ट्राला आणि म्हणून खरं तर यांचे तोंड बंद करण्याची सगळ्यात मोठी काळाची गरज आहे आज, काळाची. इतक्या लोकांनी असं वाईट प्रवृत्ती पेरायला सुरुवात केली. परंतु गुन्हेगाराला कुठली जात नसते आणि गुन्हेगाराची कधीही जात शोधण्याचा प्रयत्न करू नये. शेवटी गुन्हा तो गुन्हा असता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की इथे जातीसाठी किंवा कुणासाठी गुन्हा केला जाऊ नये. आपण कुठल्या जातीचे आहोत, आपण कुठल्या धर्माचे आहोत, आपल्याकडे जात असेल, धर्म असेल, नसेल. आपण जन्माला आलो तेव्हा ना आपल्याकडे जात माहिती होती, ना धर्म माहिती होता. आपण बोलायला लागलो, चालायला शिकलो, की आपल्याला कळालं, की कुणीतरी सांगितलेलं असतं, तू या जातीचा आहेस, तू त्या धर्माचा आहेस वगैरे. नंतर आपल्याला दुसऱ्यांकडून माहिती होतं, नातेवाईकांकडून, बाहेरच्या लोकांकडून, इतर लोकांकडूनच माहिती होतं आपल्याला. आपल्याला माहित नसतं जन्माला येतो तेव्हा. म्हणजे हे लोक उगाच जातीचे बुरखे घालत आहेत गुन्हेगारावर आणि त्यांना पाठीशी घालण्यासाठी यांचा हा सतत रोज प्रयत्न असतो. पण या अशोक खरातला काही जातीचा बुरखा कोणी घालू देणार नाही. कारण याने गुन्हा केलाय तर त्याला शिक्षा भोगावीच लागेल. त्याने एवढी अमाप संपत्ती कमावली, ती अनितीच्या मार्गाने कमावली. त्याने कोणते-कोणते मार्ग वापरलेत. आता महाराष्ट्राला तर 2-4च मार्ग त्याचे माहीत झाले. त्याला किती मार्गाने त्याने संपत्ती कमावली, ते त्याला त्याला वाचवण्यासाठी येईल का आता पुढं? बघूयात ना. कारण ती एवढी संपत्ती कमावणं हा सुद्धा एक मोठा गुन्हाच आहे ना. म्हणूनच साधू संतांनी सांगितलंय ना, धन कोण्या कामा आले. धन तुम्हाला कोणत्या कामाला येते शेवटी? धन तुमच्या कुठल्याच कामाला येत नाही. तुमचा जीव वाचवण्यासाठी धन कामाला येत नाही असं अनितीच्या मार्गाचं. कष्टाचं असेल जगण्यासाठी एवढ्या संपत्तीची गरज आहे का अगदी कमी संपत्तीमध्ये, कमी पैशामध्ये सुद्धा माणूस जीवन चांगलं जगू शकतो. आवश्यक गरजांमध्ये माणूस जीवन जगू शकतो. अनावश्यक गरजांची काहीही जरूरत नाही. पण हे जे लोक आहेत ना, हे गुन्हेगार, हे सगळे अनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी हे गुन्हे करत असतात. आणि त्यांना पाठीशी घालणारे हे सदावर्ते आणि लक्ष्मण हाके रोज बसलेलेच आहेत. रस्त्यावर उभेच आहेत. फक्त यांच्याकडे माईक नेण्याची गरज आहे, की हे भुंकायला तयारच, त्यांना पाठीशी घालायला तयारच. आणि म्हणून अनावश्यक गरजांसाठी गुन्हे करणारे हे लोकं, हे गुन्हेगार, हे आरोपी यांनी अनावश्यक गरजा जर एवढ्या वाढवल्यात आणि त्याच्यासाठी हे पैसा कमवत आहेत, तर तो पैसा आता वाचवेल का? बघूयात आपण त्यांना काय करेल तो पैसा. कारण की माणसाचं आयुष्य आहेच किती आणि तेवढ्याच आयुष्यामध्ये एकच चांगली गोष्ट करून आपण दुसऱ्याला प्रेम देऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही हिंसा करून, तुम्ही अनितीचे मार्ग वापरून लोकांचा द्वेष करत असाल आणि द्वेषभाव लोकांमध्ये पेरत असाल, तर खरंच तुमचा पैसा कामाला येणार आहे का पैसा तुम्हाला जेलकडेच घेऊन जाणार आहे? करोडोंची संपत्ती असेल तरीही गुन्हेगारांना तो तुरुंगाकडे घेऊन जाणारा पैसा, तो तुरुंगाकडे घेऊन जाणारं धन संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. आणि म्हणून हाकेंनी जरा व्यवस्थित विचार करावा, की कुठल्या-कुठल्या गुन्हेगाराची जात शोधाल तुम्ही आणि कुठल्या-कुठल्या गुन्हेगारांना पाठीशी घालाल. तर हा जात तुम्हाला शोधायची होती या खरातांची आणि तुम्हाला वाटत होता, की तो आपला असावा. आता तुम्ही त्या त्या प्रयत्नात आहेत. तो तुमचा निघतो का? तुम्हाला वाटतं, की तो ओबीसी प्रवर्गात निघावा म्हणजे आम्ही त्याच्यासाठी रस्त्यावर उतरू. ही तयारी तुमची चालू आहे. त्यासाठी मग मनोज जरांगे पाटलांना डिवचणं काय, इतर कुणाला डिवचणं काय? तुम्ही शोधा. त्याची जात शोधत बसा आणि तुम्हाला उतरता येत असेल त्याच्यासाठी रस्त्यावर तर उतरा. तुम्हाला वाटत असेल त्या खरातावर अन्याय होत आहे वगैरे, वगैरे तर तुम्ही उतरा रस्त्यावर. लोकं उतरणार नाहीत. लोकं इतके मूर्ख नाहीत गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी आणि म्हणून जो गुन्हा करेल तो शिक्षा भोगील. एवढंच हे निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही आज तुरुंगातून जरी त्याची सुटका करून आणली, तर शिक्षा देणारा हा निसर्ग आहे. ज्याने गुन्हा केलाय त्याचा गुन्हा निसर्ग पाहतो सगळा आणि तो व्यवस्थित त्याला शिक्षा द्यायला तयार आहे आणि म्हणून देवाला सगळंच कळतंय. देवाचे डोळे उघडेच असतात. तुमचे जरी झाकलेले असले आणि तुम्ही जरी डोळे लावून दूध पिणारे मांजरं असले, तरी देव मात्र 24 तास डोळे उघडे ठेवतो आणि बघत असतो आणि म्हणून ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला शिक्षा भेटेलच, हा निसर्गाचा नियम आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका, हाईप करा. जय हिंद, जय भारत.